महादेव. दीक्षा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगा आणि दुधी यापासून झटपट असं होणारं सूप. अगदी थोडासा वेळ लागतो, 10 ते 15 मिनिटात आपलं सूप हे तयार होतो. चला तर बनवूया. दुधी घेतलाय, तो आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचा. त्याचे साल काढून आपण बारीक कापून घेऊया. मी साल काढून कापून घेतलाय बारीक असा. अर्धा घेतला होता, अर्धा मी तसंच राहू दिलाय. दुधी घेतला, अर्धा दुधी घेतला होता, साल काढून त्याला बारीक असं कापून घेतलाय. त्याच्या शेंगा घेतलाय, स्वच्छ असं धुवून घेतल्या, बारीक अशा कापून घेतलाय साल काढून. असा एक कांदा घेतला होता, मी कापून घेतलाय त्याला. लसणाच्या पाकळ्या घेतल्या, अद्रकचा तुकडा घेतला, साल काढून कापून घेतलाय. 6 मी मिरे घेतले. आपल्याला हे सर्व कुकरला लावायचे. कोथिंबीर घेतली, देठासाठी कुकर ठेवले. कुकरमध्ये आपण सूपसाठी सामान टाकू. कुकरमध्ये आपण दुधी टाकतोय, घेतल्या त्या ते टाकून घेऊया. आता तो टाकून घेऊ. घेतलं होतं ते मिरच्या काळ्या घेतल्या, पाणी घेतलं, 1 तांब्याभर पाणी ॲड करून घ्यायचंय. चमच्याने छान हलवून घ्यायचं. 2 शिट्ट्या घ्यायच्या आपल्याला. फास्ट गॅसवर 2 शिट्ट्या घेऊया. 2 शिट्ट्या झाल्या. आता आपण बघून घेऊया. हे बघा किती छान झालं. पातेले घेतलंय, त्यावर चाळण ठेवली आहे. आपण गाळून घेऊया. चाळणीने छान गाळून घ्यायचं. गाळून झालं की हे मिश्रण थंड होऊ द्यायचं. मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊया. आता घेतलं, आपण टाकून घेऊया. टाकून घेतलं, थोडंसं हे पाणी ॲड करते मी. बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला. छान असं वाटून घेतलंय. सर्व मिश्रण आपण टाकून घेऊ आणि त्या चाळणीने घेतली, ते आपण त्या चाळणीने आपण गाळून घेऊया. गाळून घ्यायचं, छान हळूहळू गाळायचं. हे बघा छान असं होतं. जाळसर जे असतं ते चाळणीने सर्व निघून जातं. शेवग्याच्या शेंगांचं जे हे असतं, साल वगैरे काही असतं ना, ते सगळं निघून जातं. किंवा दुधीतल्या बारीक ज्या बिया असतात त्या पण निघून जातात. धुवून थोडंसं पाणी टाकून घेते आणि गाळून घेऊया. हे बघा जाळसर सर्व निघून गेलं. अशा पद्धतीने आपण सूप सर्व गाळून घेतलंय गाळणीने. जाळ सर्व निघून गेलं. आपण सूप गाळून घेतलंय. आता फोडणी देऊन घेऊया. इथे पातेले ठेवलंय फोडणीसाठी. 2 चमचे थोडंसं तूप टाकून घेऊया. तूप छान गरम झालं की आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी मी जिरं घालते. जिरं छान कडकडीत होऊ द्यायचं. गॅस बारीक ठेवायचा फोडणी देताना. छान झालं, आपण घेतलेलं सूप ॲड करून घेऊया. धुवून थोडंसं पाणी ॲड केलं. त्यानुसार थोडंसं मीठ घालते, दाणे घालते, काळं मीठ घालते आणि छान हलवून घेऊ. बारीक गॅसवर छान आपल्याला उकळ आणून घ्यायचा आहे. गॅस बारीक ठेवायचा. बारीक गॅसवर सूप छान हलवत राहायचं आहे. हे बघा किती छान झालं आणि घट्ट पण झालं. आपलं सूप हे रेडी झालं आहे. त्यातून थोडीशी कोथिंबीर ॲड करते. हे बघा किती छान झालं. आपलं सूप हे तयार झालंय.